नमस्कार मंडळी, मी राणू तुमचं नगरी ठसका या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून एकदम टेस्टी अशी स्वीट डिशची रेसिपी दाखवणार आहे। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे। महिनाभर हे आरामात टिकते ही मिठाई, अजिबात खराब होत नाही। एकदम ज्यूसी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। चला तर वेळ वाया न घालवता पटकन व्हिडिओकडे वळूयात। तर त्यासाठी काय करायचं आहे, मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1.5 कप याच्यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत। 1 चमचा याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। तुम्ही तेलाचं सुद्धा मोहन घालू शकता, पण तुपाचं जर का मोहन घातलं तर एकदम खुसखुशीत अशी ही रेसिपी तयार करून होते। त्यानंतर काय करायचं आहे, याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। तूप व्यवस्थित पिठाला चोळलं जाईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं करून पाणी घालायचं आणि याचं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे। अगदी आपण चपात्यांसाठी जसं कणिक मळतो तसं कणिक मळायचं आहे, एकदम मऊसूत असं। कणिक मळून झालेलं आहे। आता हे कणिक आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी असंच भिजत ठेवायचं आहे, जेणेकरून ते अजून जास्त सॉफ्ट होईल। आता काय करायचं आहे, इथे मी वाटीमध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये मी 1 चमचा तूप घातलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि घट्टसर अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता याची पेस्ट आपण कशासाठी वापरणार आहोत ते मी तुम्हाला पुढे दाखवते। तोपर्यंत इकडे पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे। आता याचे गोळे कट करून घ्यायचे आहेत। सगळे गोळे एकसारखे करून घ्यायचे आहेत। गोळे तयार करून झाले की मग काय करायचं आहे, आपल्याला याला थोडंसं हलकंसं कणिक लावून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं, आपण जशी पोळी लाटतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। एकदम पातळ असं हे लाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे सगळे मी लाटून घेतलेले आहेत। त्यानंतर काय करायचं, त्याच्यातली एक पोळी घ्यायची। त्याला जे आपण मिश्रण तयार केलं होतं, गव्हाचं पीठ आणि तूप घालून जे मिश्रण तयार केलं होतं, ते मिश्रण सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं। त्याच्यावरती दुसरी पोळी ठेवायची, त्याच्यावरती सुद्धा ते मिश्रण लावून घ्यायचं। अशा पद्धतीने मी 5 चपात्यांचा लेयर तयार केलेला आहे। त्यानंतर हलक्या हाताने लाटण्याने हे लाटून घ्यायचं आहे। लाटून घेतलं की काय होतं, हे सगळं व्यवस्थित एकमेकांना चिकटलं जातं। व्यवस्थित लाटून झालं की मग काय करायचं आहे, ह्याचा आपल्याला टाईट असा रोल तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने त्याची जी किनार आहे त्याच्या किनारीला पाणी लावून घ्यायचं, जेणेकरून जेव्हा आपण हे तळणार त्या टायमाला हे सुटणार नाहीत। आता अशा पद्धतीने हलक्या हाताने थोडासा हा रोल आपल्याला पातळ असा करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने व्यवस्थित असा रोल तयार झालेला आहे। आता याचे पीसेस कट करून घ्यायचे आहेत। सगळे पीसेस एकसारखे कट करून घ्यायचे। त्याची जी थिकनेस आहे ती एकदम जाड किंवा पातळ अशी नाही ठेवायची। तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने। आता याला मी शेप देते आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही असंच तळू शकता। मी इथे थोडासा याला असा शेप देते आहे। सगळे पीसेस तयार झालेले आहेत। आता आपण हे डीप फ्राय करून घेऊयात। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। तेल एकदम जास्त कडक तेल अजिबात गरम करून नाही घ्यायचं। थोडंसं तेल गरम झालं की मग त्यामध्ये हे सगळे पीसेस टाकून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची। लो फ्लेमवरती आपल्याला लाल होईपर्यंत हे सगळे पीसेस फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही जर का हाय फ्लेमवरती तळायला गेला तर ते पटकन लाल होतात आणि क्रिस्पी बराच काळ राहत नाहीत, नंतर नरम पडतात। तुम्ही बघू शकता एकदम सुरेख असा रंग आलेला आहे। याचे पदरसुद्धा किती छान असे सुटलेले आहेत। तर आता हे सगळं तळून झालेलं आहे। सगळे पीसेस मी तळून घेतलेले आहेत। आता आपण याच्यासाठी पाक तयार करणार आहोत। गॅसवर कढई ठेवायची, गॅसची फ्लेम लो करायची। 1 कप याच्यामध्ये मी साखर घेतलेली आहे। 1 कप पाणी घालायचं, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। सगळी साखर विरघळून घ्यायची आणि थोडासा घट्टसर असा पाक करायचा आहे आपल्याला। याचे तार नाही करायचे आपल्याला, फक्त थोडंसं घट्टसर असा पाक झाला की मग वेलची पावडर घालायची। गॅसची फ्लेम बंद करायची। पाक हलकासा थंड झाला की मग याच्यामध्ये हे सगळे पीसेस घालून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी पाकामध्ये तसंच ठेवायचं, जेणेकरून ते व्यवस्थित पाकामध्ये मुरले जातात। त्यानंतर तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्सनी तुम्ही याची सजावट करू शकता। मी ते काजू आणि बदाम घातलेले आहेत। तर आहे की नाही एकदम झटपट होणारी आणि टेस्टी अशी मिठाईची रेसिपी। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा, कशी झाली मला एक कमेंटमध्ये नक्की सांगा। अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच रेसिपीसोबत।